नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालो आष्ट्याच्या बाळूमामाला. तर रविवार असल्यामुळे आम्ही रविवारचं बाळूमामाला जातोच आणि हे आम्ही तयार आहे. तुम्ही आमचा आउटफिट बघू शकता. आउटफिट कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता आम्ही निघालो आहे बाळूमामाला. सर रोड तुम्हाला दाखवतो, इतका मस्त होता आणि त्यात आपली R15 त्यामुळे जायला आपल्याला काही त्रास नाही, काही नाही, निवांत मस्त गेलो, एन्जॉय केलं. रस्ता मोकळा होता, मी होतो, तेजू होते आणि बाईक होती. मस्त मोमेंट होते. तर मध्ये पुढे गेल्यावर आम्ही पेट्रोल भरलं, कारण गाडीमध्ये पेट्रोल भरणं हे गरजेचं आहे. सो टाकी इथे मी फुल करतोय आणि टाकी फुल झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता मी आलेलो आहे पुढे ही तेजूला बसवण्यासाठी. सो तेजू R15 मध्ये भरपूर लोक बसतात की कम्फर्टेबल नसतं, पण हे तुम्ही बघून घ्या. R15 मध्ये तेजू मस्तपैकी वन साईड बसते, ती वन साइडेड, सो इझिली बसलेली. सो R15 डिस्कम्फर्टेबल बाईक असं काही नाही आहे. आणि आता मी पोचलेलो आहे बाळूमामाला. तुम्ही बघू शकता आष्ट्याच्या बाळूमामाच्या इथं कसं वातावरण आहे. लोक रविवार असल्यामुळे लोकही होते, इथं गर्दी व्यवस्थित होती. आणि आपण पुढे 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 जसं जाऊ तसं तुम्ही बघू शकता लोक आहेत इथे. थोडा पावसाचं वातावरण असल्यामुळं चिखल वगैरे झालेला, पण हे गर्दी वगैरे बघा, गर्दी चांगलीच आहे. आणि लकीली तुम्हाला सांगतो 10च्या आसपास सुमारच तुम्हाला चांगली आरती असते, आरती भेटते. सो आम्हाला ही आरतीचा लाभ झाला होता. आम्ही आरतीला इथं होतो त्यावेळेला अवेलेबल. सो आम्ही आरती घेऊन नंतर आरती जशी संपली आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये पण तुम्ही बघा आतमध्येही गर्दी आहे, लोक इथं चांगलेच आहेत. सो आम्हाला थोडं इथं पुढे 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 जावं लागले गर्दीतून. आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता बाबामांचे दर्शनही आम्हाला झालेले आहेत. पुढून जास्त व्हिडिओ नाही केला कारण गडबड होती सगळ्यांची, सो त्यामुळे व्हिडिओ नाही केला मी. सो इथूनच दर्शन घ्या. तर आता आमचं दर्शन झाले आणि आम्ही आता निघाले घरी. दर्शन व्यवस्थित झालं, चांगलं झालं. आणि पाऊस नाहीये, ऊनच आहे जरा. पाऊस आम्हाला वाटलं पाऊस आहे त्यामुळे आम्ही रेनकोट सोबत रेनकोट घेऊन आलो पिशवीतून, पण पाऊस वगैरे काय नव्हता. त्यामुळे चांगलं मस्त दर्शन वगैरे सगळं चांगलं झालं, व्यवस्थित झालं. चांगलं आहे, पण पाऊस कमी आहे तर बाकी बघू, भेटू लवकरच.